नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणारे मालिकेच्या उद्याचा काही जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे मंजिरीला मीराचा भूतकाळ शून्य फार देखील प्रचंड भारी पडलेलं राहतं, कारण की मंजिरीला असं अजिबातच वाटत नसतं मीराचा भूतकाळ शून्य ते तिच्यावरच तिला उलटणार आहे, कारण की मंजिरीने एकदम मोठा धक्का लागलेला असतो. आता इकडे मंजिरी मार्जरीच्या साथीने मीराच्या भूतकाळामध्ये जाणार राहते, पण प्रेक्षकांनो त्यावेळी खूप जबरदस्त असा ट्विस्ट येतो, कारण की आता इकडे शिवनाथला पण ते सगळ्या गोष्टीची चव लागलेली राहते. कारण की आता शिवनाथ पण विचार करतो, इतक्या दिवस झाले प्रचंड मीराला भेटलो मी काही नाही असं म्हणून शिवनाथ पण आता मीराला भेटायला जाणार राहतो. पण प्रेक्षकांनो तेव्हाच तिला कुठून देवी दिसते, कारण की महागौरी माता येतात तिथे ती म्हणते लवकरात लवकर जा आणि मीराचा जीव धोक्यामध्ये तिचा जीव तू वाचव असं म्हणतो. शिवनाथला पण एकदम मोठा धक्का लागतो. शिवनाथ बोलतो मीराचा जीव धोक्यात म्हणजे नेमकं तरी काय बरं. तेव्हा देवी पण बोलते मी तुला आता काही सांगणार नाही, पण मीराचा जीव म्हणजे तुझ्या मुलीचा जीव प्रचंड धोक्यामध्ये, तू लवकरात लवकर जा तिची तू मदत कर. त्याने शिवनाथला एकदम मोठं टेन्शन येतं. आता शिवनाथसह रामपुरेंच्या घरी जाणार राहतो. आता शिवनाथ रामपुरेंच्या घरी जाऊन मीराला भेटणार राहतो, पण त्याच्याने शिवनाथला पण कळून चुकतं, कारण की शिवनाथकडे पण एक अशी विद्या राहते त्याच्याने त्याला सगळं कळलेलं राहतं आजूबाजू तिथे काय होतंय. शिवनाथला पण कळतं की इकडे मीराच्या जीवाला खरोखर धोका आहे. आता शिवनाथ डायरेक्टच ना त्या मार्जरी आणि मंजिरीचं गट कारस्थान ते सगळं घरच्यांच्या समोर आणणार आहे. आता इकडे शिवनाथ असं काही करणार राहतो ना, त्या मार्जरीला आहे ना आणि त्या मंजिरीला डायरेक्टच तो भूतकाळामध्ये अडकवून टाकतो. इकडे मंजिरी मीराच्या भूतकाळामध्ये प्रेक्षकांना डायरेक्ट गेलेली राहते. ती कशी जाते काय जाते ते तर अजून काही त्यांनी दाखवलं नाहीये, पण डायरेक्ट मंजिरी मीराच्या भूतकाळामध्ये जाते. आणि जेव्हा ती भूतकाळामध्ये जाईल तेव्हा डायरेक्ट शिवनाथ तो तिला परत यायचा जो काही एक रस्ता राहतो ना तो रस्ताच डायरेक्ट बंद करून टाकणार आहे आणि मंजिरी डायरेक्ट मीराच्या त्या भूतकाळामध्येच अडकून राहणार. ती बाहेर अजिबातच येऊ शकणार नाही. त्याच्याने तिकडे ती मार्जरी पण काही करू शकणार नाही. तेव्हाच त्या दोघांचा प्लॅन एकदम प्रचंड असा फ्लॉप होतो. आता इकडे दादासाहेबांना पण थोडंसं टेन्शन आलेलं राहतं, कारण की मंजिरी कित्येक वेळ झाला घरी परत आली नाही. मंजिरी कुठे गेली काय गेली तिने कोणाला देखील काही सांगितलं. ती नवस फेडायला गेली, पण कोणता नवस काय तिने काही सांगितलेलं नसतं. आणि दादासाहेबांना पण थोडंसं टेन्शन येतं आणि दादासाहेबांना थोडासा संशय पण येतो. आणि दादासाहेब शिवनाथ पुढे जाऊन सगळं म्हणता हे असं चाललंय घरामध्ये, याच्यावरती मी पुढे काय करू. शिवनाथ म्हणतो तू अजिबातच टेन्शन घेऊ नको, तू काळजी करू नको, मी तुला फक्त एवढं एकच सांगतो तुझ्या घरावरती एक विघ्न आलं होतं ते टळलंय बस एवढं. दादासाहेबांना प्रचंड टेन्शन आले राहतं. दादासाहेब ह्याच विचारामध्ये पडता नेमकं काय बोलताय. आता दादासाहेब पण तो निघून जातात. आता मालिकेत नेमकं पुढे काय वेळे पाहणं तर फार रंजक ठरणार आहे, कारण की आता मंजिरी तिथून बाहेर पडायला काय करेल हे पण मला फार इंटरेस्टिंग असणार आहे. हे सगळे भाग आपल्याला येत्या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. तुम्ही हे सगळे भाग बघण्यामध्ये उत्साह आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला तुला जपणार ही मालिका डेली बघायची असेल ना तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.